महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान विकास गोगावले, सुशांत जाबरे या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून लाठीकाठी, हॉकी स्टिक्स, पिस्तूल आणि अन्य हत्यारांचा वापर करण्यात आला. 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशीच झालेल्या हाणामारीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. यानंतर पोलिसांनी तपास केला आणि अवघ्या 2 परप्रांतीय आरोपींना यात अटक केली. अटक केलेल्या आरोपींना पहिल्यांदा 3 दिवस तर दुसऱ्यांदा 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. पोलीस कस्टडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून या अर्जावर 16 डिसेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 2 डिसेंबर रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असता पोलिसांना अद्याप 2च आरोपी सापडले आहेत, तर इतर आरोपी फरार असून पोलिसांचा तपास थंडावला आहे का, अशी चर्चा तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे. महाड शहरात झालेल्या राड्या प्रकरणातील दोन्ही गटातील आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे पोलीस प्रशासनावर यांचा दबाव तर नाही ना, असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय. कायदा सर्वांसाठी सारखा असून सामान्य नागरिकांनी जर एखादा किरकोळ गुन्हा केला तर पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करून संबंधित आरोपीला देशभरातून अटक करतात. मात्र या गुन्ह्यातील फरार आरोपी यांचे मोबाईल चालू असून आरोपी बिनधास्तपणे स्टेटस आणि व्हिडिओ शेअर करीत आहेत. तरी देखील पोलीस प्रशासनाला आरोपी अटक करण्यास वेळ का लागतोय, असा प्रश्न आता महाडकर विचारित आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.